उद्या उद्या निलेश लंके खासदार झाले आणि त्यांच्या मागे ईडी लावली, ते जर बीजेपीत गेले तर तुम्ही काय करणार? कदाचित काँग्रेसची सत्ता आली आणि आम्ही सुजय विखेच्या मागे ईडी लावली तर मग काय करायचं? नळाला पाणी आलंय ते आमदारांनी बघायचं का, खासदारांनी बघायचं का? जे ग्रामपंचायत सदस्य आहे, ग्रामपंचायत बॉडी त्यांनी बघायचं. आणि म्हणूनच आम्ही सुजय विखे यांना पाठिंबा देतोय. आहे का आमच्या कांद्याला बाजार, आहे का आमच्या दुधाला बाजार? 400 पार येणार आहे, तुम्हाला हे माहिती? 400 किलो आरडीएक्स कुठून आले हे कुठं माहिती? आपला जो भाग आहे तो सुजय विखे निलेश लंके यांच्यावर अवलंबून आहे. शांती घ्या, शांती घ्या. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ आलेली. तुमचे नॅशनल लेवलच्या तुमच्या मिसाईल आणू इथं आम्ही जगणार नाही. नासात गेला याची याची हे बघा, तुम्ही आता गावगाड्या भांडणं कमी करा. जो ऐकून घ्या तुम्ही पण, तो की निलेश लंके आपल्या तालुक्याचा आहे, तर तालुक्याचा असल्यामुळे आपलं कर्तव्य बनते की बाबा कमीत कमी त्या माणसाला आपला घरचा माणूस समजून मतदान करावं. ओनली निलेश लंके. तो काय फुटला मग? तुम्ही म्हणलं नाही तर काय फुटलं मग? 3 लाख मतं पडतील फक्त विकेलला, ते बी पडले तर पडतील. अशाच अपडेट पाहण्यासाठी शिवश्री न्यूज या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा.